पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधी तीव्र संताप व्यक्त होत असताना भारतीय सैन्याने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। या पार्श्वभूमीवर खोपोली शहरात मंगळवारी सायंकाळी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला सहभागी झाल्या होत्या। शेळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीस प्रारंभ झाला। खालची खोपोली अग्निशमन दलापासून सुरू झालेली ही रॅली संपूर्ण बाजारपेठ, दीपक चौक, समाज मंदिर रोड मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या पटांगणात समाप्त झाली। रॅलीमध्ये भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी संपूर्ण बाजारपेठ दणाणून गेली होती। मुसळधार पाऊस पडत असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आनंद कायम होता। समारोपाप्रसंगी प्रमुख नेत्यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतीय जवानांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचे कौतुक केले। भविष्यात पाकिस्तानने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यास भारत त्याला त्याच पद्धतीने उत्तर देईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या रॅलीत भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, खालापूर अध्यक्ष सनी यादव, खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी सर्वजण भर पावसामध्ये उभं राहून आपण त्यांना धीर देण्यासाठी, त्यांचा हौसला वाढवण्यासाठी, त्याच्यासाठी म्हणून पूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारच्या तिरंगा पदयात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। ज्या वेळेला पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांनी आपल्या पर्यटकांना गोळ्या मारल्या, ठार केलं, त्याच्यानंतर भारतीय सैनिकांनी जे काही पराक्रम केलेला आहे, जो पराक्रम केला त्या पराक्रमाला सलाम करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या सगळ्यांना गर्व आहे, अभिमान आहे आपल्या सैनिकांचा। सीमेवर लढून पाकिस्तानला नव्हे तर पाकिस्तान मधून येणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला पूर्णपणे नामोशेष करण्याचं काम हे आपले सैनिक करतायत।